जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। जे हरिभक्तांची निजभक्ती अंतरनिष्ठांची अंतरस्थिती जे जीवन मुक्तांची मुक्ती सायुज्यता ते श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील शारदा मातेचं स्तवन सुरू आहे। शारदा मातेचं दर्शन आपण घेतो आहोत, शारदा मातेच्या कृपेमध्ये राहतो आहोत, शारदा मातेच्या अस्तित्वामध्ये राहतो आहोत। जगामध्ये विश्वामध्ये घडलेल्या घटनांचा प्रत्यक्ष आविष्कार म्हणजे शारदा आहे, हे आपण लक्षात घेतलेलं आहे। कारण जीवन हे अशा रीतीनं समृद्ध झालेलं आहे। जीवनाची समृद्धी म्हणजे शारदेचं अस्तित्व आहे। जीवनाची कमतरता म्हणजे माझ्या कुठेतरी विचारांच्या मधली ती कमतरता असते। माझ्या विचारांच्या मधली ताकद आपण पाहत नाही। विचार करतो पण विचारांच्यामुळे माझ्यावरती होणारे परिणाम, विचारांच्यामुळे माझी मानसिक शारीरिक अशा प्रकारचं होणारं जे अस्तित्व आणि त्या अस्तित्वाची होणारी हानी माझ्या लक्षात येत नाही। विचार करताना विचार करून झाल्यानंतर मग टेन्शन घेतलं, तणाव घेतला, डोक्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे विचार मनामध्ये ठेवले की मग काय होतं, शारीरिक दृष्ट्या सुद्धा त्या मनाच्या विचारांचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि मग आपल्याला शरीराचे आजार सुरू होतात। मग बीपी आणि शुगर आपल्याला आपल्या पाठीमागे लागते। हे स्वाभाविक आहे। आपल्याला आपल्या पाठीमागे आजार लागण्याचं काय कारण? मुळात आजारी होतो का? मुळात माझ्या पाठीमागे अशा काही व्याधी होत्या का? तर नाही, मी व्याधीग्रस्त नव्हतो, आजही नाही आणि पुढेही असणार नाही। माझी जी व्याधी आहे ही माझी व्याधी शरीरापेक्षा माझी व्याधी मनाची जास्ती व्याधी आहे। डॉक्टरही आपल्याला सांगतात, वैद्यही सांगतात की काही नाही, मनामध्ये तो विचार करण्याचं सोडून द्या। मनामध्ये माझ्यामध्ये शक्ती आहे, मला काही झालेलं नाही, मला काही होत नाही, मला काही होणार नाही। अशा प्रकाराने मी जेव्हा माझ्या मनाची ताकद वाढवेल, माझ्या मनाची उंची वाढवेल, माझ्या मनाचं सामर्थ्य वाढवेल, कारण माझ्या मनाचं सामर्थ्य हे बाहेरून मला विकत आणायचं नाही आहे, हे बाहेरून मला कुठून गोळा करून आणायचं नाही आहे। मला कोणाकडे त्या सामर्थ्याची भीक मागायला जाण्याची गरज नाही। मला त्या सामर्थ्यासाठी कुठे वणवण हिंडण्याची आवश्यकता नाही। मला ते सामर्थ्य मिळवण्यासाठी मला कुठे बाजारामध्ये पैसा खर्च करण्याचीही आवश्यकता नाही। तर मला माझं सामर्थ्य ईश्वरानं जन्माला घातलं त्याच वेळी माझ्याबरोबर दिलेलं आहे। तू तुझ्या जीवनाचा प्रत्यक्ष अशा प्रकारानं सामर्थ्यदाता आहेस, कारण सामर्थ्य हे तुझ्यामध्ये लपलेलं आहे। म्हणून या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुःख येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात। काही माझ्या मनासारख्या घडतात, काही माझ्या मनाविरुद्ध घटना घडत असतात। पण असं नेहमी लक्षात ठेवा, आपण हे चिंतन करतो आहोत ते अशासाठी की जे हरिभक्तांची निजभक्ती म्हणजे नेमकं काय असतं। ही हरिभक्तांची निजभक्ती याचा अर्थ असा आहे की हरिभक्तांची अत्यंत जवळची निकट असणारी गरज असणारी जी शारदा माता आहे, त्या शारदा मातेच्या अवस्थेचं वर्णन या ठिकाणी चाललेलं आहे। आपल्या जीवनामध्ये दुःख जेव्हा येतात तेव्हा ते दुःख ही त्या ईश्वराची साध असते। ही दुःख त्या ईश्वरानं आपल्याला आपली केलेली आठवण असते। दुःखाशी उगीच येत नाहीत। दुःख आपल्याला आलं किंवा दुःखाची जाणीव झाली किंवा दुःख माझ्या वाट्याला आलं की समजावं ईश्वराचं माझ्याकडे अतिशय बारीक लक्ष आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे दुःख पाठवून दिलं। दुःख पाठवलं याचाच अर्थ त्या दुःखाच्या नंतर मला त्याला सुख द्यायचं आहे। तो मला सुख देणारा आहे, तो सुखदाता आहे।
तू सुख करता, तू दुःख हरता, आपण गणपतीचं गाणं म्हणतो ना, अशा प्रकारानं दुःख ही ईश्वराची साध असते आणि ती आपल्याला मनन करण्यासाठी, आपल्या स्वतःजवळ जाण्यासाठी, स्वतःच्या मूळ अस्तित्वाजवळ जाण्यासाठी ती अत्यंत उपयुक्त असते. पहा की कशी असते. शारदेचं वर्णन केलं की जे भगवंताचे परमभक्त झालेले आहेत, जे भगवंताचे एकनिष्ठ भक्त झालेले आहेत, त्यांची भक्ती ज्या ज्या ज्ञानमार्गानं आपण ते दर्शन घेतो आणि त्यांची आत्मस्थिती जी आहे त्या आत्मस्थितीचं दर्शन, त्या आत्मस्थितीचं वर्णन आणि हे जे जीवनमुक्त साधू आहेत, ज्यांनी जीवनातली संपूर्ण दशा ही उपभोगलेली आहे, सगळ्या दशा ओलांडून ज्यांनी ईश्वराचा मार्ग स्वीकारलेला आहे, ज्यांनी ईश्वराची प्रचिती घेतलेली आहे आणि त्यांची सतत जवळ असणारी सायुज्यता, ही सायुज्यता मुक्ती हे त्या शारदेचं अस्तित्व असतं, त्या शारदेचं दर्शन असतं, त्या शारदेची किमया असते. म्हणून समर्थ म्हणाले, जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतरनिष्ठांची अंतरस्थिती, जे जीवनमुक्तांची मुक्ती सायुज्यता, ते अशा सायुज्यतेचा आपण अभ्यास करावा, अशा सायुज्यतेच्या माध्यमातून ईश्वराला आळवण्याचा प्रयत्न करावा. ही सायुज्यता जी आहे ही सआयुज्य म्हणजे भगवंताला जोडणं, भगवंताच्या अस्तित्वामध्ये राहणं, भगवंताच्या स्मरणामध्ये राहणं, भगवंताच्या चिंतनामध्ये राहणं. भगवंताच्या चिंतनामध्ये राहणं याचाच अर्थ आनंदामध्ये राहणं, सुखामध्ये राहणं, समाधानामध्ये राहणं. आणि ते कसं राहावं याचं सुंदर चिंतन समर्थांनी या शारदा मातेच्या चिंतनाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.